नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय. आणि खरं सांगतो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारता झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता या ठिकाणी संपली. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्तकार बांधवांना आपल्याला विनंती की फार मेहनतीनं फार कष्टानं आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. असं केल्यानं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो या ठिकाणी सतत. त्याच्यामुळे सर्वांना विनंती की जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच. तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची काय शक्यता संपली. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याची शक्यता आता 100% संपली. जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे, सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे आणि सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव कमी झालाय याच्या मागची कारणं काय आहेत ही सगळी समजावून घ्यावी लागतील. जर आपण सर्वांनी ही सगळी कारणं समजून घेतली व यामागची गहनता समजून घेतली तर आपल्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर मिळेल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होण्याची शक्यता संपली. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी आहे मित्रांनो या ठिकाणी 4,900 रुपये प्रति क्विंटल पासून 5,100 रुपये प्रति क्विंटल. मागच्या 15 दिवसापूर्वी बघितलं तर ही सोयाबीनची दर पातळी 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती. मग असं काय घडलं अचानक की ज्याच्यामुळं मागच्या 7 ते 8 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव घसरला. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये ट्रेड डील झाली तेव्हापासूनच सोयाबीनच्या भावावरती दबाव आहे. मग भारत आणि अमेरिकेमध्ये जी ट्रेड डील झाली तर याचा दबाव सोयाबीनच्या दरावरती कसा आला, कारण अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये ट्रेड डील झाली म्हटलं तर चांगलंच झालं ना, वाईट थोडीच झाले. 50%चं जे टॅरिफ होता ते 18% आला. आता तुम्हाला हे समजून सांगतो की भारत अमेरिका ट्रेड डील झाली आणि सोयाबीनचा भाव घटला, या दोघांचं रिलेशन आपापसात कसं आहे. जेव्हा भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील झाली तर त्याच्यामुळे सगळं वातावरण समाधानाचं झालं, सगळं ऑल इज वेल घडलं आणि त्याच्यामुळं काय झालं की डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. आता डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला याचा अर्थ काय की बाहेरील देशातून ज्या ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्या वस्तू स्वस्त झाल्या. आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यात आपलं नुकसान तर कुठंच नाही, फायदाच तर झाला ना. हो मित्रांनो, फायदा तर झाला पण सोयाबीनचं नुकसान झालं. कसं ते समजून घ्या. आता बघा, डॉलरच्या तुलनेत रुपया झाला मजबूत, आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात झाली स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारातून जेव्हा आयात स्वस्त झाली तर काय झालं की जे सोयाबीन तेल, पाम तेल आणि सूर्यफूल तेल आपण आयात करतो, मग त्यांचे रेट कसे झाले बाबा? स्वस्त झाले. आता यांचे रेट स्वस्त झाले तरी देखील आपला फायदा झाला, पण यांचे रेट स्वस्त झाले म्हणून आपल्या देशातील सोयाबीन तेलाचे रेट कमी झाले आणि आपल्या देशातील सोयाबीन तेलाचे रेट कमी झाले तर ज्या सोयाबीनपासून आपण सोया तेल निर्मिती करतो मग आपोआप त्याचे रेट घटणार का नाही? आता आलं का लक्षात तुमच्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेलाची आयात जी स्वस्त झाली आहे त्याच्यामुळं सोया तेल घटलं आणि त्याच्यामुळं सोयाबीनचा भाव घटलाय. तुम्ही म्हणाल हां, आत्ता लक्षात आलं बघा सर आमच्या. तर हे असं रिलेशन आहे बघा. आता मग पुढं काय होणार? तर तुम्हाला सांगतो की बघा, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला ही चांगली गोष्ट आहे. परंतु हा त्या भाव पातळीवरती टिकेल का या बाबतीत शाश्वती नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक महत्त्वाची गोष्ट काय आढळून आली की बुवा अमेरिकेतून भारत सोया तेल भरपूर प्रमाणात आयात करणार. याचा सुद्धा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट सध्या झाला. यामुळे सुद्धा भाव दबावात आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की उदाहरणार्थ आपण सुरुवातीपासून स्वयंपूर्ण आहोत का हो खाद्यतेलाबाबतीत? तर नाही आहेत. आपण सोयाबीन तेल घेतो ब्राझील, अर्जेंटिनाकडून, पाम तेल घेतो इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियाकडून आणि सूर्यफूल तेल घेतो रशिया आणि युक्रेनकडून. आता तुम्ही जर बघितलं तर बाबा समजा आपण ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून 100 लिटर खाद्यतेल म्हणजे सोया तेल घेत आहोत. तर ह्याच्यामध्ये आता काय की अमेरिकेतून जरी सोया तेलाची गरज आपण या ठिकाणी भागवण्याचा विचार केला तरी या दोघात 100 घेत होतो ना आधी, तर आता तिघात 100 घेऊ. मग मला सांगा ह्याचा काय परिणाम होणार का? काहीच नाही. जेवढे तेवढंच घ्यायचं, फक्त ह्याच्या ऐवजी त्या ह्या दुकानातून घेण्यापेक्षा त्या दुकानातून एवढाच फरक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये याचा जो सध्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे तो मला वाटतं एक पुढच्या 8-15 दिवसात दूर होऊन जाईल. म्हणजे चिंता बाळगायची गरज नाही. मग लाख मोलाचा प्रश्न की बाबा हे सांगा सर की सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता संपली आहे का आणखी शिल्लक आहे? तर तुम्हाला एका ओळीत उत्तर देऊ का? तर एका ओळीत उत्तर माझं असं आहे की सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याची शक्यता संपली नाही, तर सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता थोडीशी आता लांबली आहे. म्हणजे आता पोस्टपोन झालाय कार्यक्रम. एखादा कार्यक्रम कसा असतो की समजा 1 तारखेला होणार आहे तर तो आता 15 तारखेपर्यंत पुढे ढकललाय. तर तसा सोयाबीनचा विचार केला तर पोस्टपोन झाली आहे तारीख. म्हणजे तुम्हाला सांगतो आता 1 मार्चपासून सोयाबीनचे भाव वाढायला सुरू होतील आणि सोयाबीनचे भाव वाढायला सुरू झाले की सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत सुरुवातीला 5,500 होतील. आता तुम्ही म्हणाल सर सोयाबीनचे भाव का वाढणार? तर लक्षात घ्या यंदा भारतातील सोयाबीन उत्पादन फार कमी आहे ना हो. तर त्यामुळं ह्या आलेल्या जागतिक बातम्यांमुळं इम्पॅक्ट तर होतोय सध्या, पण हा इम्पॅक्ट जास्त काळ टिकणार नाही. आणि पुन्हा एकदा 1 मार्चपासून सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार. मला सांगा मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर भाव वाढणार की घटणार? तर पक्का वाढणार. मग याच्यामुळं 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव हा पक्का वाढायला सुरू होईल. आणि तुमचा जो प्रश्न आहे की बाबा मग ठीक आहे तुम्ही म्हणाले सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता संपली नाही, तर हेही सांगा की मग सोयाबीनचा भाव कधीपर्यंत 6,000 होईल? बघा आता ज्या घटना सध्या घडल्या तशा जर काही घटना घडल्या नाही, जसं आहे तसं चाललं तर माझ्या मते मे बी एप्रिलच्या मध्यापर्यंत सोयाबीन 6,000ला गवसणी घालू शकतो. 15-20 दिवस प्लस मायनस होईल. परंतु जागतिक बाजारातून काही बातमी आली ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन खूपच वाढलं. आता बघा ब्राझीलची जी आवक आहे ती शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारीत चालू होईल आणि अर्जेंटिना देशात सोयाबीन एप्रिलच्या सुरुवातीपासून चालू होते. जर इथं उत्पादन अति जास्त वाढलं तर मात्र 6,000 साठी आणखीन वेट करावा लागेल. पण जर तिथलं उत्पादन समजा स्थिर राहिलं तर तुम्हाला सांगतो 15 तारीख धरून चला किंवा 15 एप्रिल नंतर कधीही सोयाबीन 6,000 होईल आणि तिथं जर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं तर मात्र तुम्हाला 15 एप्रिलच्या अगोदरच सोयाबीनचा भाव 6,000ला गवसणी घालू शकतो. म्हणजे सोयाबीनचा भाव हा एप्रिल असो मे असो 6,000ला गवसणी घालणार कितीही अडचणीची परिस्थिती आली तरीही. म्हणून भीती बाळगू नका, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त राहा. सोयाबीनचा भाव हा पक्का 6,000 होणारी शक्यता अजिबात संपली नाही. आता विक्रीचं कसं नियोजन करायचं हे तुम्ही समजून घ्या. बघा आपलं कसं असतंय भाव वाढतोय म्हणून पण विक्री करत नाहीत आणि भाव या अचानक कमी झाला की मग तिथं भीतीपोटी विक्री करतो. बरोबर आहे ना?
आता तुमच्यापैकी बरेच जण विचार करत असतील की बाबा आता भाव 5,000च्या खाली आला आहे, पुन्हा 4.5 होतो का काय, आपलं विकलेलंच बरं. पण आपण 5,500च्या वर भाव गेलता ना, तेव्हा थांबलो कशाला? तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 55-56चा भाव मिळाला. तर इथं सगळं सोयाबीन विक्री करू नका. टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करा. कारण अचानक जर भाव कोसळला तर तुमचं नुकसान व्हायला नको आणि तसंच घडले. पण टेन्शन नाही किंवा चला भाव वाढणार तरी आहे. तर इथून पुढे लक्षात घ्या की सोयाबीनचा भाव तुम्हाला 1 मार्च नंतर जो वाढताना दिसणार आहे, हा भाव 5,500च्या वर गेला की तिथं पुन्हा एकदा सोयाबीनची विक्री सुरू करा. एकदा सोयाबीन विक्री करू नका. टप्प्याटप्प्यानं तेजीत सोयाबीनची विक्री करा, ज्याच्यामुळं आपला होईल खूप खूप फायदा. आणि प्लीज विनंती, घाई सध्या सोयाबीन विक्री करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. एवढीच आपली ही विनंती शेतीमित्रच्या माध्यमातूनही या विनंतीचा मान राखा. आता इथून पुढे भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.